गाईस, तर आता आहे सकाळचे 6 वाजलेत आणि मी माझ्या मावशीकडे चाललो आहे. तर आज तुम्हाला मावशीचा मी माझा टेरेस दाखवेल. तर हा ब्लॉग जाम स्पेशल असणार आहे. तर अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. तर चला मी आता चाललो गल्लीतून, आता पुढे चाललो आहे मी. इथे मी रोडवर पोचलो. आता रोडवरून इथे मी माझ्या मावशीच्या गल्लीत जाणार आहे. तर आता तेच बघा, तो लाल झेंडा दिसतो तिथे म्हणजे मावशीची गल्ली तिथे पुढे. तर जर आपण पुढे भेटूया. मी माझ्या मामांच्या गल्लीत पोचलो. इथे बघा सगळे लोक पाणी भरतायत. आता मी माझ्या डायरेक्ट मामांच्या घरात भेटतो. तर मित्रांनो, मी माझ्या मामांच्या घरात पोचलो आहे आणि हे बघा सगळे झोपले येतात. पण माझ्या मावशी जागे तिथे मशीन लागली आहे ना, बघा इथे पाणीचा असतो ना मावशांचं तिथे, म्हणून. आणि वरून आज आंघोळ पण नाही केलं, आज इथेच आंघोळ करेल. तर आता तुम्हाला थोड्याच वेळात मावशांना पण दाखवतो. 2 मावशी जागेत, 1 मावशी कामाला गेले. तर मावशांना पण दाखवतो आणि टेरेस पण दाखवतो. तर सर आपण पुढे भेटूया गाईस. गाईस हे बघा इथे टेरेसला जाण्याची सीडी आहेत, तुम्हाला दाखवतो. चढतोय पण. डायरेक्ट टेरेसवर भेटूया काय. इथे टेरेस अजून एवढं सीड्या चढायचे आहेत बस. गाईस इथे मी माझ्या मावशीच्या टेरेसच्या वरती आले आणि इथून आता सगळा बघा कसा आहे आणि कसा नाही. आणि इथून खरवली तर व्ह्यू खरंच छान येतो. सकाळी आलो ना मी 6ला म्हणून, बाकी नंतर दुपारचा पण असतो व्ह्यू, पण गरमी पण तेवढीच म्हणून आत्ताच आलो. सकाळचा शूट मी बोललो मावशीला करणार, म्हणजे मावशीच्या टेरेसवर करणार. तर पहिला मी तुम्हाला सगळं व्ह्यू देतो टेरेसचा, टेरेस टूर देतो फक्त मी म्हणजे. आणि मग आमच्या इकडे जे प्लांट्स आहेत ना, हे असे सगळे प्लांट्स आहेत. तर कुठचे प्रकारचे प्लांट्स आहेत ते मावशी आल्यावर आपण विचारूया मावशांना. तर तसं आपण पुढे भेटूया, म्हणजे आपण आता हे सगळं कंटिन्यू करूया. कसं आहे आणि कसा नाही टेरेस ते दाखवूया. तसं आपण पुढे भेटूया म्हणजे. तर गाईस मी 2 मिनटं इथे बसलो आहे. परत सीड्या चढून आलो आणि मग टेरेसचा टूरचा ते सगळं दाखवलं आणि सिनेमॅटिक. जरा दम लागतो म्हणून. बाकी ना इथून बसल्यावर ना तुम्हाला जितका कॅमेरामध्ये नाही दिसणार आहे ना रिॲलिटी, तिथे इथे बसलो ना तेव्हा दिसतंय. म्हणजे किती बोलतात ना, नेचरमध्ये असा बसलेला वाटतो. का बोलू इथे प्लांट्स ना भरपूर आहेत. हे बघा गाईस किती प्लांट्स आहे. मला तर याच्यातून जास्तांची नावं पण नाही माहिती. आणि बाकी तर वरती कपडे बिपडे सुकलेत. आता टेरेस आहे तर तिथेच आम्ही सुकवणार. आणि आता जरा घाण आहे टेरेस, बाकी मस्त आहे बघा. इथे पहिला ना ही दिसती दिवार, ही वाली. इथे पहिला ना म्हणजे मस्त इथे खुल्ला होता. आमच्या बाजूवाल्यांनी घरांनी हाईट वाढवली तर ते सगळं पॅक झालं. पण त्याच्याच मध्ये आम्हाला अजून एक पाठचा व्ह्यूची आम्ही विंडो खोलली. तर इकडचा व्ह्यू बघा. कसा आहे व्ह्यू कमेंट करून सांगा मला. अगर मला ह्या टेरेसचा व्ह्यू आवडला असेल, या साईडचा स्पेशली मला आवडला, तर त्या साईड कमेंट करा. आणि या साईडला एअरपोर्ट पण आहे त्या साईडला. बाकी
तिथून सनराईज होते. तर हा व्ह्यू बघितला असेल तर चला आपण जाऊया तिथे, बसूया थोडा वेळ. तर हा टेरेस का घाण एवढी कावली, इथे काम झालेलं 2-3 दिवस पहिला म्हणजे कामच होत राहतं इथे. जसं की तिथे प्लांट्स आहेत तर प्लांट्सची माती काढा, वापस भरा, ते त्यांना फर्टाईल द्या, त्यांचं म्हणजे खात असतो ना ते द्या. त्याच्यामुळे तसं बाकी मी हा ब्लॉग आता मी रिलॅक्स होतो थोडा वेळ आणि मग हा ब्लॉग कंटिन्यू करतो मी आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचा दाखवतो. मला पण जरा थकव्यासारखं झालं आहे शिडी वरून चढून बिडून. मग थोड्या वेळाने भेटूया आपण. तर गाईस मी ते रिलॅक्स होऊन झालो आहे. तर मी काय बोलणार होतो की आता मावशी येणार थोड्या मिनिटांनी, मग डायरेक्ट आपण विचारूया त्यांना. तर तेच की प्लांट्स कुठचे आहेत आणि कुठचे नाहीत, म्हणजे कसे प्लांट्स आहेत, म्हणजे कुठच्या प्रकारचा हा प्लांट आहे, कुठच्या प्रकारचा तो प्लांट आहे. तर मावशीलाच माहिती आहे का बोलो, मावशाच लावतात माझ्या प्लांट्स बिंट. मग तेव्हाच विचारूया. वरून हे बघा फोड्या आल्या तिथे. आणि गाईस मी ना माझा अजून एक चॅनल आहे स्केच बाय साईराज करून. हां, स्केच बाय साईराजला जाऊन आत्ता तुम्ही जाऊन ना सबस्क्राईब करा. का बोलू, हा चॅनल म्हणजे फक्त माझ्या आर्ट आहे, म्हणजे ड्रॉइंग विंगचं, म्हणजे मी एक आर्टिस्ट पण आहे तुम्ही म्हणू शकता. तर मी ड्रॉइंग विंग पण काढतो, त्याचे सगळे पोस्ट मी तिथे टाकतो. वरून इंस्टाग्राम अकाउंट पण आहे माझा, आर्ट बाय साईराज अँड ब्लॉगर. तर तिथे पण तुम्ही जाऊन फॉलो करा. मी सगळं हा जितके पण लिंक आहेत आणि जितके पण म्हणजे इंस्टाग्रामचा पण इन बायो सगळं मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेंड करेन. तर गाईस आणि तुम्हाला अजून एक अमेझिंग वार्ता सांगू काय, तरी त्याला एक सिलाई मशीन पण आहे. तर सिलाई मशीन आम्ही घेतलेली म्हणजे, तर इथे आहे ती मला पण जरा जरा चालवायला येते. आणि वरून दाखवतो ना मग तुम्हाला. तर हे बघा आमची शिलाई मशीन मोठी वाली, चांगली काम पण करत, म्हणजे पॅडल सिस्टम आहे बघा. समजलं ना कसं बोलतो. आता मी जास्त याला छेडणार नाही, आम्ही करतो म्हणजे सिलाई करतो. हो का, आता इथे 2-3 ड्रेसांना ना मावशींनी सिलाई केली. हा एक ड्रेस झाला, 2-3 आहेत अजून असे. मग अजून काय नाही. मी ते आता बसलेलो असंच, म्हणजे असंच ट्राय केला सिलाई मशीनवर. तर हे बघा माझी सिलाई बघा बाबा किती परफेक्ट निघते. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा 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 बघा, ही एकदम पतली सिलाई दिसते. हे मीनी मारले, मलाच नाही दिले त्यांनी जाडी सिलाई मावशीने. अशाच कपड्यावर घेतलेला, बाकी ते असं बसलेलो आणि व्ह्यू एन्जॉय करत मस्त आपलं टेलर मशीनचं हे करायला. इथे बाकी त्याचे इक्विपमेंट्स आहेत, आम्ही घेरा चेंज करायचे, कधी काय, कधी हे काय, कधी ते काय, सगळे इक्विपमेंट्स आम्ही ठेवून दिले एका बॉक्समध्ये. तर गाईस बघा पाणी मुले अजून मावशी पण नाही वरती आली आहे. मी किती वेळ म्हणजे विचार करा, एवढा अर्धा 1 तास फक्त मी टेलर मशीन यूज करत होतो. तरी पण मावशी नाही आले अजून. का बोलू पाणी आमच्या इथे येत नाही, काय गव्हर्नमेंटने केलं आणि त्यालाच नाही माहिती. यायचंच बंद झालं आहे पाणी, म्हणजे काल पण नाही रात्री यायला आमच्या घरी आणि आज इथे पण पाण्याचा प्रॉब्लेम. अरे कहना क्या चाहते हो. मग ते सगळं इश्यू होतो, म्हणून मग असे वेळी ब्लॉग नाही बनवायला भेटत. तरी मी ट्राय करतो तुमच्यासाठी ब्लॉग बनवायला. वरून मी एवढं सकाळी 6 वाजता, पहिली वार तर ना मला 6 वाजता उठायला जमत नाही, तरी पण मी 5ला उठलो तुमच्यासाठी. 5ला उठून मग 6ला हे केलं. मग विचार करा किती तुमच्यासाठी फक्त एवढी मेहनत करतो.
तर एक लाईक करा ना गाईस. फक्त एक लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब, बस एवढंच तुमचं काम आहे. तुम्हाला आणि एन्जॉय करायची ही व्हिडिओ, बस. अजून कायच नाही करायचं आहे. बाकी मावशी तर येत नाही, आता थोड्या मिनटं बघेन अजून मावशी येते की नाही, तर खालतीच जाईन डायरेक्ट. इथे पण जागा नाही, इतके पण टेरेसवर बसून मी पण नाही काय करू शकतो. मी बघा आता तुमच्याशी पण बोलतोय, तर मी फक्त गोल गोल चक्र काढतो. वरून माझी आंघोळ पण बाकी आहे, सगळ्या बाकी आहे. काय बोलू, आमच्या इथे पाणी आलं म्हणून मी मावशीच्या इथे आलो. मावशीच्या इथे पण हे आहे. वरून हां, तुम्हाला स्टोरेज दाखवायचं विसरलो. स्टोरूम बघा आमच्या मावशीचा. स्टोर रूमला स्टाल आहे. थांबा, चावी होती माझ्याकडे, थांबा तुम्हाला दाखवतो. थांबा, डायरेक्ट स्टोरूमचंच फुटेज दाखवतो. तर मी बोललेलो माझ्या मावशीचा स्टोरूम दाखवणार आहे. बघा विंडो, बघा पहिला विंडोला मी किती वेळा दाखवलं आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये. तर हा बघा स्टोरूम. थांबा, हा लाईट बघा, इथे सगळं ठेवलेलं आहे. सिलेंडरपासून सगळं. वरून मोरी छोटीशी इथे, म्हणजे माझी मावशी आहे ना, ती टीचर आहे, म्हणजे ट्युशन शिकवते ना, तर इथे वरती पण पोरं येतात कधी कधी शिकायला म्हणून. हे बघा टाकी, आणि हा पाणी, म्हणून इथे आलो. इथे पाणी आहे ना टाकीत, आणि आमच्या टाकीत जरा पण पाणी नाही. मम्मी पप्पांना पण मुश्किलने आंघोळ करायला भेटेल ना मम्मी पप्पांना. हा तर गाईस जरा म्हणजे तोंडावर कालायत असेल, का बोलू तसाच फुटेज भेटेल आता तुम्हाला पण. तर मी काय बोलत होतो, मावशी तर जरा लेट येईल, तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगायला घेतो कुठचा हा प्लांट आहे, कुठचा नाही. तर हे बघा पहिला प्लांट मी दाखवतो. हे बघा, हा तर तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. हा याला बोलतात ऑलोवेरा वाई. हे मेडिसिनल प्लांट आहेत सगळे, ऑलोवेरा. बाकी हा कारल्याचा आहे आमचा झाड. हे बघा इथे कारली पण येतात या झाडावर, छोटे छोटे. आता 2-3 येत आहेत, म्हणजे बाकी 2-3 तर येऊन झाले आहेत. एवढे मोठे एक एक हातात एवढे कारले येतात आमच्या झाडावर इथे. आणि अजून एक ब्रिंजलचा पण आणलेला, वांग्यांचा. बाकी हे बघा, हे प्रिविंकल बोलतात त्यांना, व्हाईट प्रिविंकल. आम्हा मी तोडून दाखवतो तुमच्यासाठी. हे बघा व्हाईट प्रिविंकल. आणि हे बाकी हे बघा ऑलोवेरा, इथे पण आहे ऑलोवेरा. आणि हा प्लांट माहिती आहे, हा वाला, अजून कमी लोकांना माहिती असेल प्लांट. हा प्लांट का बघा, इथं टच केला बंद झाला. हा पण टच केला बघा बंद पडतात ऑटोमॅटिक. का बोलू, हा डोंट टच मी प्लांट आहे. म्हणजे इथे जरा पण असा हात लावला ना या प्लांटला, डायरेक्ट बंद होतात त्याची लिव्स, म्हणून आम्ही जास्त हे पण नाही करत. बाकी इथे पण थोडेसे गमले आहेत. ह्याच्यात हे असतं कांद्याची पात. कांद्याची पात जे मराठी लोक आहेत त्यांनाच माहिती आहे. कांद्याची पात काय ते आत्ता लावलेत जस्ट, ह्याच्यातून येतात. हा पण आमच्याकडे मोठ्यातला पण ऑलोवेरा आहे बघा ना, दिसत पण नाही बघा, मोठा ऑलोवेरा. एवढून केल्याचे पानं बिनं झाड बीड. आणि हा बघा कढीपत्ता, हा कढीपत्त्याचं झाड बघा कितकुस होतं माहिती आहे. मी जेव्हा आलेलं ना, जेव्हा लास्ट टाईम, तेव्हा ना हा माझ्या एवढा इथून तिथपर्यंत याच्याहून मी जेव्हा लावलेला तेव्हा. आणि आता बघा किती मोठं झालं. इथे पिंक प्रिविंकल आहेत बघा. म्हणून तर मी सकाळी आले, म्हणजे तुम्हाला सगळं नॅचरलमध्ये नेचरमध्ये तुम्हाला बोलतात ना सकाळी यायचं. अगर कुठे पण तुम्ही विजिट पण करत असणार ना, जसं की नर्सरी मी तुम्हाला दाखवलेली तशी, या कुठे पण तुम्ही सकाळचे जावा, तुम्हाला ना झाडं एकदम फ्रेश वाटतील. मग तुम्हाला कळेल कुठचा घ्यायचं आणि कुठचा नाही. हे बघा, इथून ना मी तुम्हाला असंच बेसिक पॉईंटमध्ये समजवतो तुम्हाला माझं घर आणि माझ्या मावशीचं घर किती लांब आहे. हे बघा
हा इथे मावशीचं घर. आणि तो बघ दिसतोय तुम्हाला, थांबा तुम्हाला दाखवतो मी. तिथे एकदम ते टाकी आहे त्या साईडच्या अजून जरासा पुढे तिथे ते तेवढा एरिया आहे ना, तिथे आमची पूर्ण गल्ली आहे, लेंथ आहे, म्हणजे चाल सिस्टम. आता मी इथे आंघोळ करून आलो आहे आणि आता माझी मावशी येते थोड्या वेळातच वरती. मग मी तुम्हाला सगळे प्लांट्स दाखवतो. मग आता डायरेक्ट मावशी आल्यावर भेटूया. त्या शिमला मिरचीचं झाड आहे आणि इथे पण एक शिमला मिरचीचं झाड आहे आणि याला फूल पण आलेले आहेत बघा. हा एक छोटासा जास्वंदाचं झाड आहे आणि तिथे ती दिसते आपलं ही इमली आहे. हा झाड आहे ना, इमलीच आहे हा वाला. आणि आमची आईने लावलेली देन बोलते की याच्यावर फुलं येतील, पण अजूनपर्यंत एक पण फुल नाही आलंय. आणि इथे हा चिकू आहे, हा वाला प्लांट आहे ना, हा चिकू आहे. आणि बाकी मी इथे आता पाणी देतोय जरा झाडांना. आणि ना ह्याच्यात एक सगळ्यात मध्ये ना एक प्लांट आहे, तो हा आहे रेन प्लांट. जेव्हा पाऊस येतो ना त्याच्या 15 दिवस अगोदर असा एक फूल येतो आणि मग कळणार मग आपल्याला की हा एकदा फूल आला ना म्हणजे पाऊस लवकरात लवकर येणार आहे. आता मध्ये आलेला ना, तर तेव्हा पाऊस यायच्या पहिला हा फूल एकदा आलेला, मग आम्हाला तेव्हाच माहिती पडलेला. हां हे बघा, मी इतक्या वेळ बोलत होतो ना, तर हे जितके पण होते ना हे आईनेच लावलेत. हे बघा किती वेली आलेत. एक फूल नाही दिसणार पण वेली एवढे दिसतील ना, कचऱ्यासारखे झाडं दिसतील. हे सगळे माझ्या आईने लावलेत, आईची देणी. तर मी मग आता पाणी टाकतो झाडांना आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. पहिल्या टायमाला आम्ही गेलेलो ना मागणीला आमच्या न्यू होममध्ये, तर तिथून हा वाला वांग्यांचं झाड आणलेला. वांगा ना वांग्याचं झाड आणलेला, पण जास्त दिवस नाही जगत. का बोलू, याला कीड लागते व्हाईट कलरची. थांबा तुम्हाला ती कीड पण दाखवतो. हे बघा, या प्लांटला लागले ना ही अशी व्हाईटमध्ये कीड लागते, म्हणून जास्त जगत नाही. आणि इथे कुठे गेले रे. आणि हा वाला जो फूल आहे ना, जो पाऊस यायच्या पहिला येतो, तो येऊन झाला आहे. पण ना जेव्हा नेक्स्ट टाईम येईल ना, तर मी माझ्या इंस्टाग्रामवर ना ह्याचा फोटो टाकणार. मग तुम्हाला अगर माझ्या इंस्टावर जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा बायो टाकतो सगळं. आणि हा म्हणजे लेमन असतो ना आपण खातो ना लिंबू, त्याचे हा हे आहे. थांबा एक मी तोडून दाखवतो. तर ह्याच्या हे पानं आहेत ना, त्यांचा वास एकदम. काहीच मी तुम्हाला दाखवलं की त्या प्लांटला कशी कीड लागलेली, तर त्याच्यासाठी आम्ही हे यूज करतो. म्हणजे फूड आहे एक टाईपचा, म्हणजे वाढ होते ना. आमच्या एवढे आता मोठे मोठे प्लांट्स आहेत ते ह्याच्यामुळे झाले आहेत जास्त की, आणि आमच्या केअरमुळे मावशांच्या. तर हे येतो आणि अजून एक सीड बीट्स येतात, ते वरून मॅन्युअर येतो, फर्टिलायझर, ते सगळं येतो आणि तेच फक्त आम्ही यूज करतो, अजून काय नाही. लिंबांच्या पानांचा ना जाम सुंदर सुगंध येतो. छोटं झाड आहे आणि या प्लांटवर ना अजून एक पण लिंबू नाही आलाय, पण या प्लांटचा सुगंध एकदम काय सुगंध, या प्लांट्सचा सुगंध खूप छान येतो. आणि हा एक ब्रह्मकमलाचा आहे. ब्रह्मकमल वर्ष 2 वर्षांच्या नंतर येतो एक, आणि नशिबाने बघायला भेटतो.
तर आम्ही दोनदा बघितलं आहे, आमच्या इथे दोनदा येऊन झालं आहे या प्लांट ब्रह्मकमल. या प्लांटमध्ये जो फूल येतो ना तो व्हाईट कलरचा असतो, प्युअर व्हाईट. आणि ना तो रात्रीच्याच वेळी येणार फक्त. पण ना त्याचा जो हे असतो ना म्हणजे त्या फुलाचा उपयोग आहे ना, हा फूल आहे ना कॅन्सरसाठी उपयोग होतो आणि खासीसाठी उपयोग होतो. म्हणजे आपल्याला खोकला बिकला असेल ना ते फुलाचा हे खायचे, फुलाची दांडी खायची, त्याच्याने आपला खोकला जातो. बाकी तर मी ते चेअरवर शूट करतो बसून. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सेंड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुम्ही पण. आणि तवसर आपण पुढे भेटूया. तवसर जय हिंद, जय महाराष्ट्र.